पुढची बातमी आहे जळगावातली। जळगावामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस सुरू होताच मोठ्या प्रमाणात अर्ज खरेदी आणि अर्ज भरणी या दोन्हीच्या कामांच्या निमित्तानं मनपा आयुक्तांच्या म्हणजेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये बऱ्यापैकी गर्दी दिसली। अशा वेळेला कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तही ठेवलेला दिसला। याबाबत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी घेतलेला आढावा पाहूया। जळगाव महानगरपालिकेच्या रणधुमाडीला आजपासून सुरुवात झाली असून जळगाव महानगरपालिकेत आज अर्ज खरेदी करण्यासाठी व अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। आपण हा जळगाव महानगरपालिकेचा परिसर आहे। या परिसरामध्ये आज पोलिसांनी या ठिकाणी छावणीचं स्वरूप दिलेलं आहे, कारण सकाळपासूनच या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार ठिकाणी मोठी गर्दी करत आहे। जर विचार केला तर जळगाव महानगरपालिकेतर्फे जे प्रमुख पक्ष आहे त्यांच्या जरी वाटाघाटी बाकी असल्या तरी मात्र आज इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी घेतलेले आहे, जेणेकरून जो कालावधी आहे तो कालावधी कुठेतरी कमी पडू नये, अर्जामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी राहू नये यासाठी आज उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे। जळगाव महानगरपालिकेची निवडणूक हे 7 वर्षांनंतर या ठिकाणी होत असल्या कारणाने महानगरपालिकेमध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहे, त्यांचा उत्साह या ठिकाणी शिगेला पोहोचलेला आहे। आज सकाळपासूनच उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी जेही कोणी उमेदवार येत आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र टेबलची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रशासनातर्फे कुठल्याही ठिकाणी उमेदवारांना अडीअडचणी येऊ नये यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी सक्षम आहेत व या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी आज इच्छुक उमेदवारांनी केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।